नमस्कार मंडळी. तर लपंडाव या मालिकेचा आजचा म्हणजेच 19 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. कालचा भाग काही कारणास्तव देऊ शकले नाही, पण आजचा भाग एन्जॉय करा. आता कसं आहे ना मंडळी, जनरली मालिकेमध्ये सगळेच जण इस्टेटीसाठी हपापलेले आहेत असंच दाखवतात. तसंच काहीतरी कॉमन इश्यू या मालिकेत आहे, पण जबरदस्त असे वेगवेगळे ट्विस्ट दाखवले आहेत. सरकारला सुद्धा ही इस्टेट हडपायची आहे आणि तिचे धीर जे आहेत ते सुद्धा असंतुष्ट आहेत हिच्या वागणुकीमुळे. आता त्यांच्या जावाजावामध्ये भांडणं चाललेली असतात, तेव्हा ही सरकार सगळ्यांना धमकवते आणि म्हणते या घरामध्ये फक्त आणि फक्त माझाच आवाज चालणार. ज्यांना मान्य नसेल त्यांनी या घरातून चालतं व्हायचं. ज्याच्यामध्ये बुद्धी आहे आणि ताकद आहे त्याची चलती आहे असं म्हणायला हरकत नाही. तशी ही सरकार, आणि ही सरकार धमकवत म्हणते सत्तेचं म्हणत असाल तर समोरचा जो लायकीचा असेल ना त्याच्याच हातात सत्ता असते. चल ग सखी सही कर असं म्हणून आता त्या सखीला सही करण्यासाठी सांगतात. सखी गडबड सडबड सही करते बरं का त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर. सरकार ऍक्च्युली खुश झालेली असते आणि आता तिला हॅपी बर्थडे विश करते. तिचा मतलब आहे तेव्हा ती सखीशी चांगली वागते आणि तिचा मतलब नसतो तेव्हा ती सखीशी वाईट वागते. आता ती विचार करते या मूर्ख मुलीच्या एका सहीमुळे आता ही इस्टेट माझी होणार, हे साम्राज्य माझं होणार. आणि आता सही बघते आणि खुश होते आणि निघून जात असते. आता सखी तिला म्हणते अगं आई, माझा वाढदिवसाचा केक कापायचा राहिला ना. सरकारचं काम झालंय त्यामुळे ती काही इंटरेस्टेड नसते केक वगैरे कापण्यासाठी. आता ती सखीला काही बोलणार तेवढ्यात त्यांच्या घरचे वकील आलेत आणि त्यांचं नाव आहे पुरोहित. आता ही सरकार त्यांच्याकडे जात म्हणते अरे वा, तुम्ही इकडे कसे काय. सखी म्हणते काका, खूप दिवसांनी आलात. पुरोहित म्हणतात हो, कामाच्या व्यापात जमलं नाही सखी बेटा यायला, पण बिलेटेड हॅपी बर्थडे. मग सखी म्हणते थँक्यू काका. आणि मग ते पुरोहित म्हणतात आज मला यायचंच होतं ॲक्च्युली सरकार, काही झालं तरी ही तारीख मला मिस करायची नव्हती. मग सगळेच जण प्रश्नात म्हणजे सगळ्यांना प्रश्न पडलाय हे इथे का आलेत. मग ते पुरोहित म्हणतात सखीचे वडील म्हणजे राघव यांचं मृत्यूपत्राचं एक वाचन आज करायचंय. राघवचं मृत्यूपत्र हे ऐकून सरकार हैराण झाली आहे आणि आश्चर्यचकितही झाली आहे. ती म्हणते राघवच्या मृत्यूपत्राचं वाचन हे काय आहे. पुरोहित म्हणतात हो, राघव सरांनी मृत्यूपत्र लिहिलं होतं आणि त्यात त्यांनी हेही लिहिलं होतं की सखीताई जेव्हा 21 वर्षाची होईल तेव्हा त्यातलं एक पान वाचून दाखवायचं आणि आज तोच दिवस आहे. सखीताईंच्या वाढदिवसाचा दुसरा दिवस हाच तो दिवस. आता मात्र ते सखीचे मोठे काका म्हणतात दादाचं अजून एक मृत्यूपत्र. मग आता ही सरकार म्हणते चला माझ्या खोलीत जाऊन बोलूयात. पण आता ते पुरोहित म्हणतात नाही मॅडम, सगळ्यांसमोर व्हीलच्या कायद्यानुसार सगळ्यांच्या समोरच हे वाचन व्हायला हवं. आता सरकारच्या मनात नाहीये तरी तिच्या मनाविरुद्ध तिला तिथे बसावंच लागतं. आणि आता त्या व्हीलचं वाचन होतंय तर घरातली सगळी मंडळी ऐकतात. ऐका तर मग या सखीच्या वडिलांनी काय मृत्यूपत्रात लिहिलंय. पुरोहित सखीला सुद्धा बसायला सांगतात, म्हणजे ते वकील. घरातल्या प्रत्येकांना त्यांनी तिथे बसायला सांगितलंय आणि आता त्या सरकारला म्हणतात मॅडम सुरुवात करतो हं वाचनाला. आता त्यांनी मृत्यूपत्राला वाचायला सुरुवात केली आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि त्यात काय काय लिहिलंय ते ऐका. तर सखीचे वडील म्हणजे राघव कामत यांच्या विलनुसार ती जेव्हा 1 वर्षाची होईल तेव्हा तिचं लग्न झालं पाहिजे आणि जर तिचं लग्न झालं नाही तर दर महिन्याला तिला खर्चासाठी ठराविक रक्कम मिळेल आणि बाकी संपत्तीचा ट्रस्ट होईल. म्हणजे यांच्या हातात काहीच येणार नाहीये प्रेक्षकांनो, सरकारच्या न सखीच्या. फक्त सखीला घर खर्चासाठी पैसे मिळणार. सखी ते ऐकते आणि म्हणते काय माझं लग्न, ते कसं काय शक्य आहे. आत्ताच तर मी 21 वर्षाची झाली आहे. नाही नाही, हे शक्य नाही. मग पुरोहित म्हणतात बेटा, तुझे बाबा खूप हुशार आणि दूरदर्शी होते. त्यांनी तुझ्या आणि तुझ्या भविष्याचा विचार करूनच हा निर्णय घेतला असेल ना. आणि काय ना बेटा, तुला शॉक बसणं स्वाभाविक आहे. काय आहे ना बेटा की तुला जे चांगलं आहे तेच तुझ्या बाबांनी लिहून ठेवलंय. आता बघा हा जो सखीचा काका आहे जो नेहमी दारू पितो, ऍक्च्युली तो मनाने चांगला दाखवलाय. त्याला आता प्रचंड हसायला येतं आणि तो खूप हसतो आणि म्हणतो वा वा राघव दादा, ब्रिलियंट होतास यार तू. नाही काय ग वहिनी, तू मगाशी मला बरोबर बोललीस. बरोबर आहे बरोबर. सरकार बरोबर बोलला तर तुम्ही. काय काय बघाशी बोलला होता तुम्ही. सत्ता लायकीच्याच माणसाच्या हातात जाते म्हणाली होती ना सरकार. काय काय बरोबर ना. आणि हा वकील आता खिल्ली उडवायला लागतो त्या सरकारची आणि म्हणतो काय झालं हे सगळं. आणि मुद्दाम गाणं म्हणून त्या सरकारला चिथवतो तो धीर आणि म्हणतो पिसळलेल्या नागिणीनं थैथयाट केला, थैथयाट केला. आता ती त्यांची बायको म्हणते चला तुम्ही काय गोंधळ घालता इथे. आता बघा प्रेक्षकांनो, या सरकारच्या वर्मावर घाला बसलाय असं म्हणायला हरकत नाहीये.
आता तरी सुद्धा तो धीर मोठ्या मोठ्याने गाणं म्हणत असतो, बघा कसा गाव गोळा झाला, कसा गाव गोळा झाला. आज मालिका बघायला विसरू नका. छान आणि जबरदस्त असं ट्विस्ट तुम्ही एन्जॉय करणार आहात. सखी जरा गरजेपेक्षा जास्ती भोळी दाखवली आहे हे मात्र खरं आहे. तरीही समजून घेऊ, काय 21 वर्षाची मुलगी आहे, जरा अल्लड आहे. सरकारसमोर असंख्य प्रश्न आहेत आता. आता मात्र सरकार चिडलेली असते तेव्हा तिचा मोठा धीर तिथून उठून जातो आणि म्हणतो, मला जरा कॉल आलाय, मी येतो हं. आणि जाता जाता त्याच्या बायकोलाही घेऊन जातो, कारण त्याच्या लक्षात आलंय की सरकारचं डोकं भनकलंय. म्हणून तो आता त्याच्या बायकोलाही तिथून घेऊन जातो. आता त्याची ही जी बायको दाखवली आहे ना प्रेक्षकांनो, वरतून तर सखीशी गोड बोलते, पण आतून तिच्या प्रचंड बदला घ्यायची अशी इच्छा आहे मनात ना. आता कसला बदला तो काही दाखवला नाही अजून. आता सगळे गेल्यानंतर सरकार त्या पुरोहितांच्या समोर मुद्दाम चांगलं बनायचं नाटक करते आणि म्हणते, हे बघा पुरोहित, राघवने भावनेच्या भरामध्ये हे विल केलं असावं, पण तुम्हाला माहिती आहे आजकालची जनरेशन कशी आहे, स्वतःला सिद्ध करतात आधी आणि नंतर लग्न करतात. अहो एवढं मोठं साम्राज्य कशी सांभाळणार सखी? ज्याने सांभाळायला हवं ते सगळेजण कसे वागतात ते पाहिलं ना तुम्ही आत्ताच. माझ्या सखीला, माझ्या बाळाला मला असं छान आयुष्य द्यायचंय हो. अहो हा सगळा व्याप म्हणूनच मी माझ्या खांद्यावर घेतलाय ना. मला तिला सुंदर आयुष्य द्यायचंय. आता आम्ही तिचा वाढदिवस साजरा करत होतो. अहो माझं प्रेम आहे हो माझ्या सखीवर, असं ती नाटकं करत सांगते प्रेक्षकांनो. हे माझं बाळ आहे हो. त्यामुळे आता सखी जरा अशी नंदित होते तिच्या आईकडे बघून आणि इमोशनल होते. आता सखी म्हणते, पुरोहित बघा ना जरा, काहीतरी मार्ग असेल ना, आपण काहीतरी करून ही व्हील बदलू नाही शकत का? त्यावरती ते पुरोहित म्हणतात, नाही मॅडम, आय एम सो सॉरी. काय आहे ना, जोपर्यंत सखीचं कायदेशीररित्या लग्न होत नाही तोपर्यंत सखीच्या सहीला काहीही व्हॅल्यू नाहीये. कुठल्याच प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंट्सवर सखीच्या सहीला व्हॅल्यू नाहीये. सखीच्या सह्या इनव्हॅलिड असतील जोपर्यंत ती लग्न करत नाही तोपर्यंत. आणि सरकारचे डोळे खाडकन जागे होतात, कारण सरकारने मगाशी सखीची सही घेतलेली आहे प्रॉपर्टीच्या पेपरवर. सरकारच्या लक्षात येतं की आता ती सही काहीच महत्वाची नाही राहिली आहे आणि सरकार त्या फाईलला हात लावून टेन्शनमध्ये आलेली दिसते. तर बघा प्रेक्षकांनो, आता मी मगाशी म्हटलं ना, ही जी जाऊ दाखवली आहे मोठी, तिच्या मनामध्ये खूप बदला आहे सखीसाठी, सखीच्या घरच्यांसाठी. तो कशासाठी आहे ते काही त्यांनी विषय आज केलेला नाहीये, समोर प्रेझेंट केलेला नाहीये, पण आता तिचा बदल्याची भावना किती तीव्र आहे ते त्यांनी दाखवलंय. आता ती देवाजवळ प्रार्थना करून मोठ्या मोठ्याने घंटी वाजवत असते आणि म्हणत असते, चला आई भवानी तुझ्याकडे न्याय आहे. तर आता विनाशाला सुरुवात झाली आहे, वाटोळं होऊ दे ग सगळ्यांचं. आणि आता तो धीर म्हणजे तिचा नवरा म्हणतो, तुला लाज वाटत नाही का ग मीनाक्षी, काय बोलतेस? स्वतःच्या घराचं वाटोळं होऊ दे असं वाटूच कसं शकतं कोणाला? आता त्यावर त्याची बायको त्याला उत्तर देते ही मीनाक्षी आणि म्हणते, बाजूला व्हा, आणि तिच्या पोटावर हात ठेवते. बहुधा तिचं मूल दगावलं असावं प्रेक्षकांनो या सरकारमुळे, असा एक माझा अंदाज आहे बरं का. आता तुम्हाला काय वाटतं हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आवर्जून कमेंट करत जा प्रेक्षकांनो. अरे आपल्या चॅनलची खासियत आहे, प्रेक्षकांची कमेंट म्हणजे आपल्या चॅनलची शान. तर बघा आता ती बाई बिचारी पोटाकडे अशी हात लावते आणि रडते. मग आता तिचा नवरा जवळ येत म्हणतो, मीनाक्षी रडू नकोस, अगं 15 वर्ष झाली या गोष्टीला, तू अजूनही. मीनाक्षी म्हणते की 15 वर्ष, पण माझी जखम जिवंत आहे ना अजून. जोपर्यंत तिचं वाटोळं होत नाही ना तोपर्यंत मी माझी जखम जिवंत ठेवणार आहे, अशीच जिवंत ठेवणार आहे, असं म्हणून ती आता बदला प्रगट करते तिच्या चेहऱ्यावर. आता इकडे पुरोहित आणि सखीचं सीन दाखवलाय त्यांनी. सरकारला आलंय टेन्शन, करावं तर काय करावं. आता हा कोणता मध्येच ट्विस्ट आलाय. पुरोहित म्हणत असतात, सखी बेटा तुझ्या वडिलांची शेवटची इच्छा आहे त्यामुळे. आता सरकार म्हणते, हो आम्ही तसे खुश आहोत आणि राघव दूरदर्शी होते हे मला माहिती आहे. काय आहे ना, सखीची त्यांना जरा जास्तीच काळजी होती. माझा राघव असताना तर त्यानेच सखीसाठी मुलगा शोधला असता, तो खूप चांगला होता. आता लगेच ते पुरोहित म्हणतात, मॅडम मग तुम्ही शोधा, काय हरकत आहे, सखीसाठी एखादा चांगला मुलगा तुम्ही शोधूच शकता की. असं म्हणून ते मृत्यूपत्र त्यांनी सरकारकडे दिलंय आणि निरोप घेतलाय. मॅडम मी निघतो हं, असं म्हणून आता ते पुरोहित निघून गेलेत प्रेक्षकांनो. पण आता चॅलेंज आहे ना, काय करावं, सखीसाठी मुलगा शोधावा तर कसा शोधावा. मंडळी सहज मला आठवलं म्हणून सांगते. तुम्ही तो जुना पिक्चर जमाई राजा, अनिल कपूर आणि हेमा मालिनी होते त्यामध्ये. तशी काहीतरी स्टोरी वाटते का हो तुम्हाला या मालिकेची? म्हणजे पुढे बघायला मजा येईल असं वाटते तर खरी. म्हणजे आपला हा कान्हा या सरकारला चांगली अद्दल घडवेल असं हळूहळू दाखवतील तरी ते, असं वाटतंय. बघूयात, आपला अंदाज वाटला म्हणून तुमच्याशी शेअर केलं.
पुन्हा आता त्या काकू काकाचा सीन दाखवलाय सखीच्या. आता तो काका समजवत असतो, "अगं मीनाक्षी, तू टेन्शन घेऊ नको, सगळं नीट होणार आहे. आता सत्ता येईलच माझ्या हातामध्ये. अगं सखी वहिनीसारखी नाहीये, ती बावळट आहे. तिला काय कळत नाही बघ. अगं तिला असं येऊ गुंडाळेल बघ मी, असं असं." आता ती त्याची बायको म्हणजे ती मीनाक्षी काकू हसते आणि टाळ्या वाजवते तिच्या नवऱ्यावर आणि म्हणते, "ओ वा रे गुंडाळे बहादर, काय जमणार आहे तुम्हाला? अहो आत्तापर्यंत काही जमलं नाहीये." आणि हसते आणि म्हणते, "आत्तापर्यंत आईची केली, आता मुलीची चाकरी करा." तो चिडतो तिचा नवरा तिच्यावर आणि मग म्हणतो, "मीनाक्षी ओरडू नकोस माझ्यावर." मीनाक्षी म्हणते, "तुम्ही माझ्यावर हजी करून बरंच काही मिळवलं हो, असं वाटते तुम्हाला? अहो चाकरी करून नसते सत्ता मिळत, सत्ता मिळवावी लागते." त्यावर तिचा नवरा म्हणतो, "जास्त बोलू नकोस मीनाक्षी. हे बघ मला माहिती आहे, पण हे जे मी करतोय ना, अगं हा सगळा प्रकार मी करतोय ना, त्याला अंडरडॉग प्रकार असं म्हणतात." ती मीनाक्षी म्हणते, "मला तर फक्त डॉगच माहिती आहे." आणि तुम्ही आता ते काही तिला बोलू देत नाही आणि म्हणतात, "चुप्प बस, काही बोलू नकोस, तुला कळणार नाही मी काय करतोय ते. सत्ता हातात असणार माझ्या हे मी तुला एवढंच सांगेल, थोडे दिवस थांब." पण अजूनही त्याची बायको त्याच्यावर हसते आणि म्हणते, "हो का, थोडे दिवस थांबू? काय हो, थोड्या दिवसांनी काय होणार, इकडे या." आता ती कॅलेंडर दाखवते तिच्या नवऱ्याला आणि म्हणते, "बघा किती दिवस झाले, 5478 दिवस. थोडे दिवस वाटतायत का तुम्हाला?" अरे बापरे, या बाईने कॅलेंडरवर दिवस लिहून ठेवलेत प्रेक्षकांनो. आता तो माणूस टेन्शनमध्ये आलाय. आता ती मीनाक्षी म्हणते, "थोडे दिवस थांब, थोडे दिवस थांब" करून एवढे दिवस गेलेत. काय झालं, कसली सत्ता उलटली? कसलीच नाही. दूधखुळी वाटली का तुम्हाला ती तेजस्विनी? तुम्हीच बघा आता, ही तेजस्विनी आता सखीसाठी मुलगा बघेल आणि तिच्या आवडीचा मुलगा बघेल, त्यामुळे सत्ता पण तिच्याच हातात राहील. अरे बापरे प्रेक्षकांनो, या मीनाक्षीला सरकारबद्दल बरीच माहिती आहे. म्हणजे तिने सरकारला चांगलं ओळखलंय असं म्हणायला हरकत नाहीये. आता इकडे सखी आणि सरकारचे भांडणं लागले ना. सखी म्हणत असते तिच्या आईला, "मी काही लग्नासाठी रेडी नाहीये, पण सरकार तिच्या मागे लागली आहे. आता तर तुला लग्न करावंच लागेल सखी. अगं तुझ्या बाबांची शेवटची इच्छा आहे." सखी म्हणते, "अगं आई, पण बाबांची इच्छा होती की." आता सखीला ती बोलू देत नाही सरकार आणि म्हणते, "बस, मी सांगितलं ना तुला, तुला लग्न करावंच लागेल म्हणजे करावंच लागेल." सरकार म्हणायचं मला. सखी आई म्हणत असते तेव्हा ही ओरडून तिच्यावर बोलते आणि म्हणते, "सरकार म्हण." काय प्रेक्षकांनो, हिच्या मनात आलं तेव्हा सरकार म्हणायला लावते आणि मनात आलं तेव्हा आई म्हणायला लावते. पण असो, आता सखी त्या सरकारच्या समोर येते आणि जरा दुःखी होते, पण काहीच न बोलता निघून जाते. सरकार विचार करायला लागते, "शट, काय होऊन बसले हे सगळं? हा राघव माझ्यापेक्षा 2 पावलं पुढेच निघाला. याला काय करायचंय कळत नाहीये. असो, पण याला लग्नच करायचंय ना सखीचं? करते. या सखीचं लग्नच करते, पण अशा मुलाशी करते ना जो माझ्या तालावर नाचेल." आणि ती स्वतःशीच हसत म्हणते, "पण आता असा मुलगा कोण असेल?" आणि अचानक तेवढ्यात मागून आवाज येतो, "मी मॅडम, मी 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 आलोय मॅडम, इकडे बघा, आलोय मी." आणि आपला हिरो, मालिकेचा हिरो कान्हा तिथे आलाय. आता ही सरकार त्याच्याकडे वळून बघते बरं का प्रेक्षकांनो. इथून पुढे मस्त सीन दाखवलाय त्यांनी. रादर मला एवढाच पार्ट आवडला आजचा सिरियलचा असं म्हणायला हरकत नाही. आता हा सखीचा दारुडा काका दाखवलाय आणि तो मनाशीच बडबडत असतो, "दादा यार तू ग्रेट आहेस. अरे काय कोंडी करून ठेवलीये तू वहिनीची. तू तू बिझनेस टायकून होतास ना." बरोबर म्हणायचं यार, सगळेजण बरोबर म्हणायचे. हा काका मनाशीच बडबडत असतो, "दादा हॅट्स ऑफ टू यू. काय मूव घेतलीयस यार, मूव घेतलीयस जबरदस्त." आता त्याची बायको येऊन त्याच्याशी भांडायला लागते, "काय हो, काय रे, अरे तू रे" करते ती नवऱ्याला आणि म्हणते, "तुला काही कळतं का तुझ्या वागण्यामुळे किती नुकसान होत आहे?" आता तो धीर म्हणतो, "अय माझं नाही नुकसान होते, फक्त तुझं नुकसान होत आहे." मग ती हात जोडते नवऱ्यापुढे आणि म्हणते, "बरं बाबा, माझं नुकसान होतंय, बस नुकसान तर होतंय ना. अरे बाबा, त्या तेजस्विनीच्या हातातून सत्ता गेली तर कसं व्हायचं? त्या सखीशी मी नीट वागलेली नाहीये. ती सखी मला दमडी पण देणार नाही, ती समोर पण उभं करणार नाही रे मला." मग त्यावर तो काका म्हणतो, "गरज नाहीये, अगं हे घर बीर दार सगळं माझं पण आहे." मग आता ती बायको म्हणते, "ए चल, तुला काय मिळालं रे याच्यातलं? अरे किमान मला माझ्या मुलीच्या फ्युचरसाठी काहीतरी केलं पाहिजे." आता तो हसतो तिचा नवरा आणि म्हणतो, "काहीतरी? काय करणार आहेस ग तू? अगं काही ना काहीतरी म्हणजे तू काय करणार आहेस? अगं चोऱ्या माऱ्या करतेस का ग घरात?" असं म्हणून तो चांदीची भांडी तिला दाखवतो. आता इकडे बघा सरकार आता कान्हाकडे बघते आणि बघतच राहते. आता कान्हा त्याच्या चिखलाने माखलेल्या चपलांसकट घरात शिरलाय आणि म्हणत असतो, "मॅडम तुम्ही मला बोलवलं होतं ना." आता सरकार चिडून म्हणते, "थांब, एक पाऊल सुद्धा पुढे येऊ देऊ नकोस तुझं." आता या कान्हाच्या लक्षात आले, अरे देवा, आपण चिखलाने माखलेल्या चपला घरात आणल्या म्हणून ही सरकार चिडली वाटतं. आता कान्हा सॉरी म्हणायला लागत असतो बरं का त्या सरकारला आणि म्हणतो, "अरे सॉरी मॅडम, ते काय ना माझ्या लक्षात नाही आलं,
पण कानाला बोलू न देता ही सरकार ओरडून म्हणते, कुठे मेले रे सगळे, कुठे मेले घरातले सगळे नौकर, असं म्हणून जोरात ओरडते. आता सगळेजण येतात बाहेर पटापटा. सरकार म्हणते एकाच सेकंदात या माणसाला घराबाहेर फेका. आता ती लोक या कान्हाला घराबाहेर हाकलणार असतात तेव्हा कान्हा म्हणतो, मॅडम 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 तुम्ही ओळखलं नाही मला, अहो मी तुमच्या मुलीचा जीव वाचला ना सखी सदन चाळीत, अहो मॅडम माझ्याकडे बघा. आता सरकार वळून बघते पुन्हा कान्हाकडे, तेव्हा कान्हा या नोकरांचे हात झटकत म्हणतो, ओळखलं बघा मॅडमनी ओळखलं, काय मोठी लोक तुम्ही, हरकत नसेल विसरलात मॅडम, तुम्ही म्हणाला होतात मला काम देताल म्हणून मी आलोय. आता सरकार तिच्या नोकराच्याच कानाखाली मारते आणि म्हणते, आउट, गेट आउट. आता हा कान्हा म्हणतो, अहो मॅडम असं काय करताय, अहो तुम्ही बोलवलं म्हणून मी इथं आलो ना. पण सरकार आता कान्हाचं काहीच ऐकून घेत नाही, खूप ॲटिट्यूड देते ती. असो, पण आता सरकारला टेन्शन आलंय की सखीसाठी मुलगा शोधावा तर कुठे शोधावा, माझ्यासाठी कोणी काही करू शकतं तर मीच म्हणजे मीच सरकार. सगळ्यात आधी मला या सखीसाठी मुलगा शोधावाच लागेल आणि फक्त तो माझ्या इशारावर नाचेल, असं ती बोलत असते. आता इकडे कान्हाला हकलतात ते सगळे गार्ड लोक. तेव्हा कान्हा चिडून म्हणतो, याला काय अर्थ आहे, अहो तुमच्या त्या छोट्या बेबी सरकारला बोलवा, त्या ओळखतील मला. आणि आता कान्हा तो व्हिडिओ दाखवतो जेव्हा सखीला त्याने वाचवलेलं असतं. आता ते सगळे गार्ड तो व्हिडिओ बघतात आणि म्हणतात, काय करायचं रे, याला भेटू द्यायचं का आपल्या सखी बेबीला. मग आता तो दुसरा नौकर म्हणतो, अरे बाबा कशाला डोक्यात ताप करून घेतोय, आधीच आपल्या डोक्याला काही कमी ताप आहे का, तुमची कामं नीट करा, कशाला उगाच याला आतमध्ये पाठवता आणि कामं वाढवून ठेवता. मग आता तो सिक्युरिटी गार्ड म्हणतो, ए गप्पे, इथे कशाला आलास रे, आतमध्ये घुसला डायरेक्ट आणि चल निघ. सगळे लोक या कान्हाला बोलत असतात आणि म्हणत असतात, खोटं बोलला रे तू, 70 लाख म्हणलास आम्हाला, 70 लाख बघायची तरी लायकी आहे का तुझी. आता मात्र याचा इगो हर्ट झालाय बरं का आपल्या मालिकेच्या हिरोचा. कान्हा म्हणतो, लायकी नाही काढायची, लायकी काढायला सुद्धा हिंमत लागते बरं का, हिंमत आहे बरं का माझ्याकडे. अरे 70 लाख असो किंवा 70 करोड असो, अरे 800 दाखवील तुला. 70 सेकंद पण लागणार नाही मला तुमच्या बंगल्यात येऊन राहायला. आता ते सगळे सिक्युरिटी गार्ड याच्यावर हसायला लागतात बरं का प्रेक्षकांनो. आता बघा याने काय केलंय, ती बॅग आहे ना त्या सिक्युरिटी गार्डच्या हातात ठेवली आणि म्हणतोय, मजा करा, हे तुमच्यासाठी. आता नेमके त्यात काय आहे, पैसे आहे का काय आहे ते काही कळलेलं नाहीये, असं म्हणून कान्हा निघून जात असतो. इकडे सखी विचार करते, नाही काही झालं तरी मी लग्न करणार नाहीये, मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय, मला आधी पोलीस व्हायचंय आणि मग मी विचार करेल. हा कागदांचा तुकडा माझ्या स्वप्नांचा असा चुराडा नाही करू शकत. सखीने ठरवलंय मी लग्न करणार नाही आणि एपिसोड इथे पूर्ण झालाय. सखीला पोलीस व्हायचंय प्रेक्षकांनो, पण ही सरकार आता तिचं लग्न लावणारच. पुढच्या प्रोमोत दाखवलंय की सरकार आणि सखीचे भांडण होतात लग्नावरनं आणि सरकार तिला म्हणते की तुला इथे राहायचं असेल तर माझं ऐकावं लागेल आणि सखी म्हणते तसं असेल तर मग मी घर सोडते. आणि बाहेर आल्यावर सरकार आता आपल्या कान्हाशी डोकं लावते आणि म्हणते, ए चल तुला इथून निघून जायला सांगितलं होतं ना, काय शहाणपणा करतो. सरकार खूप इगोइस्टिक दाखवली आहे, ती कान्हाच्या अंगावर गाडी घालते. कान्हा चिडून म्हणतो, मॅडम ही काय पद्धत आहे, अंगावर काय गाडी घालताय. मग सरकार म्हणते, शहाणपणा करू नकोस माझ्या समोर. मग त्यावर कान्हा म्हणतो, मॅडम शहाणपणा काय असतो ना ते आता दाखवतो. असा होता आजचा मालिकेचा संपूर्ण भाग. कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा प्रेक्षकांनो. तुमच्या कमेंटची मी नेहमी आवर्जून वाट बघत असते. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या व्हिडिओला. उद्या भेटूयात. धन्यवाद.